नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी भीमजयंतीनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेले आहे. चला तर करूयात सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस फक्त कॅलेंडरवरील एक तारीख नाही. आजचा दिवस आहे स्वाभिमानाचा, विचारांचा आणि ज्ञानक्रांतीचा दिवस. आजचा दिवस आहे त्या महामानवाचा ज्यांनी लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अंधार होता समाजामध्ये, अन्यायाची होती सावली. अंधार होता समाजामध्ये, अन्यायाची होती सावली. ज्ञानाची मशाल पेटवायला उगवली भीमरायांची पहाट नवी. ज्ञानाची मशाल पेटवायला उगवली भीमरायांची पहाट नवी. मित्रांनो, बाबासाहेबांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना खूप अपमान, अन्याय आणि अडचणी सहन कराव्या लागल्या. शाळेत बसायला जागा नव्हती, पाणी प्यायलाही परवानगी नव्हती. पण त्या अडचणींनी त्यांना थांबवलं नाही. उलट त्या अडचणींनी त्यांच्या मनात ज्ञानाची भूक आणि न्यायाची जिद्द निर्माण केली. मित्रांनो, माणूस मोठा जन्माने होत नाही, तो विचाराने आणि कर्तृत्वाने मोठा होतो. आणि बाबासाहेब हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. ना तलवार ना भाला, भीमाचा एकच नारा. ना तलवार ना भाला, भीमाचा एकच नारा. शिक्षण, समानता, बंधुभाव यातून घडेल भारत सारा. यातून घडेल भारत सारा. मित्रांनो, बाबासाहेबांनी हातात तलवार घेतली नाही, त्यांनी हातात घेतलं पुस्तक. कारण त्यांना माहीत होतं, जग बदलायचं असेल तर विचार बदलावे लागतात, आणि विचार बदलायचे असतील तर शिक्षण घ्यावं लागतं. बाबासाहेबांनी भारताला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संविधान. या संविधानामुळे आज प्रत्येक भारतीयाला समान हक्क, समान संधी आणि न्याय मिळतो. पण मित्रांनो, एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालतो का? आपण खरोखर शिक्षणाला महत्त्व देतो का? आपण समाजात समानता पसरवतो का? कष्ट, जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर बदलला त्यांनी काळाचा प्रवाह. अन्यायाच्या अंधारातून दाखवला न्यायाचा उजळ मार्ग. अन्यायाच्या अंधारातून दाखवला न्यायाचा उजळ मार्ग. बाबासाहेबांनी दिलेला महान संदेश आजही आपल्याला मार्ग दाखवितो. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 शब्दांमध्ये संपूर्ण जीवनाचा मार्ग आहे. शिक्षण घ्या, एकत्र राहा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. जर आपणास खरोखर बाबासाहेबांना अभिवादन करायचं असेल तर ते फक्त फोटोला माळ अर्पण करून नाही, तर ज्ञान घेऊन, चांगले विचार करून समाज बदलून टाकायचा. भीमविचारांचा दीप लावू, ज्ञानाचा प्रकाश पसरवू. भीमविचारांचा दीप लावू, ज्ञानाचा प्रकाश पसरवू. बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आपण सगळे मिळून घडवू. आपण सगळे मिळून घडवू. चला मित्रांनो, आज भीम जयंतीच्या दिवशी आपण एक संकल्प करूया. चांगले शिक्षण घेऊ, चांगले विचार ठेवू आणि समाजात समानता, बंधुभाव आणि न्याय पसरवू. न्याय पसरवू. जय भीम. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय.